सर्व कामं झाले घरातले आणि आता देवांना आंघोळ घालून घेते मी. गोष्ट वाजायला आहे 5-6:30 वाजेपर्यंत देवांना आंघोळ होईल. तर चला, सर्वात पहिला तेलाचा दिवा मी सकाळी लावलेला तो हाय अजूनपर्यंत पेटतो आहे. त्यामुळे मी देवांना आता देवांची म्हणजे भांडी आहे ना आपण वापरतो ती दिवे घंटी तांब्या ते मी आता सर्वात पहिला स्वच्छ करून घेणार आहे. तर चला, तर हे बघा देवांची हा तेलाचा दिवा लावलेला ना, तेल थोडंसंच आहे. तोपर्यंत बोलली की देवांची भांडी आहे ना ती मी स्वच्छ करून घेते. म्हणजे हा तांब्या, तशी देवासमोरची घंटी, एवढी भांडी आधी घासून घेते. ही रोजची भांडी. हा तुपाचा दिवा आज मी लावला नाही कारण घासायचं होता. आणि हा तेलाचा तुळशीच्या इथे लावतो तो. हा देवांसाठीच मी तांब्या वापरते. आणि देवांचं पाणी तो आता मी साडात ओतून घेते कारण सकाळी मी त्यांना ताजं पाणी ठेवलेलं. बघा तांब्या पण कसं झालं आहे कालसट. चला आता हा देवाला ठेवलेलं पाणी आपण झाडत वाहून देऊया. बरोबर 6:30 वाजले. देवाला आंघोळ घालून मी देवांची पूजासुद्धा करून घेतली आणि खूप सुंदर आणि छान वाटते. तेलाचा दिवा काय माझा अजून गेला नाही त्यामुळे मी तसंच तो देवासमोर ठेवला. आणि बघा छानपैकी आज मंगळवार आहे. तर आजच्या दिवशी कसं अन्नपूर्णा देवीचे तांदूळ पण चेंज करायचे असतात. त्यामुळे मग आणि मला आज माझं मन करत होता देवांना आंघोळ घालायचं त्यामुळे मी घालते. हप्त्यातनं एकदा तरी घालते. शनिवारी घालते नाही तर मंगळवारी घालते. तर चला, देवांना आंघोळ घालायला खूप सुंदर आणि छान दिसतं ते दाखवते जवळ ना. हा आहे तुपाचा दिवा आणि इथे मी छानपैकी माझी पूजा करून घेतली आहे देवांची. खूप सुंदर आणि भारी वाटतं आहे ना. बघा माझी अशी पूजा असते. आणि हा तेलाचा दिवा आहे. मेन गोष्ट अजून आहे त्याच्यामध्ये आणि तो गेलासुद्धा नाही आहे दिवा. तर मी तसंच मग ठेवला आणि मग म्हणजे ठीक आहे चला, तुपाचा दिवा फक्त लावायचा होता, तेलाचा दिवा तर पेटवले. आणि अशी माझी छानपैकी आता पूजासुद्धा झाली आहे. तर चला आता भाजी घेऊन येते. पाणी झालं आहे भरून. मशीन नाही लावली कारण मशीनमध्ये थोडेफार कपडे अजून टाकायचे आहे. ते मला नंतर लावेल करून. तर आता मी जाते, पटापट भाजी घेऊन येते आणि मग ठरवते भाजी कुठली बनवायची ती. चला भाजी आणायला. चला आता आली आहे मी. होते आमची इथे बँगाल आहे म्हणजे 5-10 मिनिटाचं अंतर आहे तेवढं म्हणजे जाण्यासाठी. तर तिथेच गेलेली नाही, 8:15ला गेलेली होती मी. आता आली 9:15ला. एवढं माझं डोकं दुखतं आहे आणि त्याच्यात पाऊस की विचारू नका. तर चला तेवढी दिसली तेवढीच भाजी घेऊन आली आणि बाकी काय नाही. दाखवते मी काय काय भाजी घेऊन आली. आणि स्वस्त कुठलीच भाजी नाही आहे, सगळ्या भाज्या महाग झाल्या आहे. कोथिंबीर मी विचारली ना तर 40 रुपये जोडी. मी घेतलीच नाही. मी सकाळी इथे नेत्राला पाठवेल, आमच्या इथे येते ती. फक्त हे माझ्या टिकल्या आणि ह्या दोघींच्या टिकल्या. आता बघूया टिकल्या नाही करत होत्या. तुम्ही चला गेली आहे तशी टिकल्यावर घेऊन येते. तर मला माझ्या अशा असतात टिकल्या. आणि नेत्रामध्ये बोललेली मग मला तुझ्यासारख्या टिकल्या पाहिजे आणि मॅडमसाठी छोट्या अशा टिकल्या. आता टिकल्या आणल्या. आता बघू नका टिकल्या टिकल्या. एकाकडे टॅमॅटो विचारले 100 रुपये किलो, 50 रुपये किलोने आणले. म्हणजे जरा फिरायला लागलं मला. आणि 50 रुपये पाव लसूण. आणि कढीपत्ता आज मला खूप जास्ती भेटला आहे, 10 रुपयाचा. बघा आहे ना, हा फक्त 10 रुपयाचा कढीपत्ता. भरपूर दिला आहे तिने. आणि आणले आहे कोबी आणि
गवार. आणि इथे आणले मी ते चण्याची डाळ असते ना त्याच्यात टाकायची आणि खूप सुंदर लागते. किंवा आपण राईस बनवलं ना त्याच्यात टक 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 करून टाकायची. ते कांद्याची पाहट मी अशीच आणली. हे लोक खायत नाही तरी मी बोलली चला बनवे. आता बनवू काय? त्याची भाजी नको, नूडल्स बनव. हा नूडल्स खाऊ ना आम्ही. आणि सुरण घेऊन आले. सुरण आणले 30 रुपये पाव. काकड्या आणल्या 30 रुपये पाव. आणि ह्याच्यात भेंडी आणि शिमला मिरची. सर्व पाव म्हणजे 40 पाव 30 पाव. आता ह्या 1 2 3 4 5 दिवसाची भाजी आहे. आता कुठली भाजी बनवायची तर मी बनवेन. चला आता नेत्राला बोलली मी कुठली भाजी बनवू तर नेत्रा बोलते चुरण फ्राय कर. चुरणाची पण भाजी. तर चला आता चुरण फ्राय करायचं म्हटलं तर चुरणला आधी मी कापून घेते आणि त्याच्यानंतर शिजून घ्यायचं असतं त्याला. सर्वात पहिला आधी कापते. चला आता चुरण फ्राय झाले हे बघा. आणि खूप सुंदर आणि छान लागतं ते. मी ते उभ्या उभ्यात थोडे खाते कारण मला राहवत नाही मेन गोष्ट. तो खूप छान लागतं. भारी लागतं. आता एवढे फ्राय करायचे आणि एवढेच राहिले आणि हे झालेले. तर चला आता दोघींनी सांगा चुरण कसं झालंय. हा तर चला आता मी पण जेवून घेते. थोडं आज जेवण लेट झालं आमचं म्हणजे 11 वाजले. चला आता फटाफट. चला आज पण गॅस स्वच्छ करायला लागणार आहे. मी पंचनी स्वच्छ करते मेन गोष्ट. बघा हा पंच आहे ना जिंदाबाद. तर ह्या पंचनी गॅस स्वच्छ होईलच. आणि आता भांडी पण घासून घेते फटाफट. तर चला आता झाले सर्व घरातले कामं. बघा वाजले 12:15. लेट उठते लेट कामं होतात पण व्यवस्थित होतात. काही गडबडीत मी कुठलेच कामं करत नाही. तर चला भांडी पण झाली आहे. ते भाज्या आणलेल्या होत्या थोड्याफार म्हणजे टॅमॅटो आणि काकडी आणि कढीपत्ता धुवून घेतले. बाकी भाज्या ठेवून दिल्या फ्रीजमध्ये. तर चला आता माझं किचन तुम्हाला दाखवते. असं रोज रात्री असं ठेवलं ना म्हणजे आपल्याला पण छान झोप लागते. आणि उद्या सकाळी उठल्यावर तर अजून किचन बघितल्यावर अजून बघा स्वच्छ करून घेतलं. आणि इथे कढीपत्ता मी धुवून घेतलाय. आता हे तसा ठेवणार आहे. फक्त याच्यावर मी कपडा घालणार आहे म्हणजे तो उद्यापर्यंत सुकेल. इथे मडकं काय केलं घासून मस्तपैकी ना भरून घेतलं आणि लगेच ना सुक्या कपड्यांनी पुसून घेतलं मी म्हणजे डाग नाही लागत पाण्याची. मग असंच्या असं 2-3 दिवस तर आरामात असाच राहतो मडकं. इथे बदाम भिजत घातलं. टॅमॅटो आणि काकडी स्वच्छ धुवून ठेवल्या. त्याच्यावर पण मी कपडा घालून ठेवणार आहे. बाकीचं पाणी आहे तो भरून घेते. आणि बाकी इथेच आता मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा मला माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात का. चला बाय बाय.